नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आनंदाचं पानमध्ये वाचकांना आनंदाची अनुभूती होणार आहे, कारण आपल्या आवडत्या लेखिका आशा बगे यांचा आजच्या भागात सहभाग असणार आहे. आदिनाद या त्यांच्या नव्या कथासंग्रहाच्या निमित्ताने या गप्पा होणार आहेत. खरं तर इतके वर्षात आशा बगे यांनी विपुल लिखाण केलं आहे. त्यांची साहित्य अकादमी प्राप्त भूमी ही कादंबरी अनेकांनी वाचली आहे किंवा त्यांचा गाजलेला कथासंग्रह मारवा कायम चर्चेत असतो. त्यांचा आदिनाद नावाचा कथासंग्रह अगदी नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याविषयी आणि अर्थात त्यांच्या लिखाणाविषयी गप्पा मारूया लेखिका आशा बगे यांच्याशीच. खूप आनंद आहे आशाताई की तुमचा नवा कथासंग्रह आदिनाद हा आत्ता नुकताच प्रकाशित झाला आहे आणि त्या निमित्ताने आपण गप्पा मारतोय. खरं तर खूप प्रश्न आहेत, खूप गप्पा मारायच्या आहेत, पण अगदी सुरुवातीला या कथासंग्रहाविषयी. आदिनाद हा कथासंग्रह मला आत्ता 2026मध्ये मौजेने काढला, मौज प्रकाशनाने. हो. त्यातली आदिनाद ही कथा मला विशेष आवडते, म्हणून या कथासंग्रहाला मी आणि आमचे मौजेच्या संपादिका मोनिका गजेंद्रगडकर यांनी आदिनाद असं मिळून नाव दिलं. तर आदिनाद म्हणजे जो अंतस्थ असा नाद आहे तिथे त्या पाण्यामध्ये असलेला, तो आधीचा आहेच तिथे, आणि तो आपण तिथपर्यंत जाऊन पोचलो आणि त्या नादाला आपण समजून घेतलं. इथपर्यंत ती कथा त्याच्या जाते आदिनाद. इथे माझ्या मनामध्ये अशी एक कल्पना आली होती त्या हे गेला की हा नाद कसला आहे. हा नाद खळखळ 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 असा आवाज येतो आहे, तर तो नदीचा आहे का, किंवा समुद्राची गाज येते ऐकू, तर समुद्राचा आहे का. तर या दोन्हीपैकी कसला हा नाद आहे हे ओळखण्यासाठी तर हा आदिनाद आहे. म्हणजे तिथेच आहे तो, आणि तो समजून घेण्या पाण्यामध्येच आहे, अंतस्थ असा आहे, आणि तो समजून घेण्याकरता, तो कसला आहे कळण्याकरता आपल्याला तिथपर्यंत जावं लागतं. तिथे मी त्या शेवटाला अशी एक ओळ टाकली होती, ती आमच्या सद्गुरूंनी लिहिलेली आहे की वालुकेची खोपी वाळूत मोडली, वालुकेची खोपी वाळूत मोडली, लाटेची या भरी ओसरली. म्हणजे हे सगळं आयुष्य हे जीणं कसं आहे, तर वाळुकेची खोपी, वाळवंटामध्ये वाळूचा खोपा तयार करावा आणि एक लाट यावी आणि तो वाहून जावा. तर अशी ही कल्पना माझ्या मनात होती, आणि त्या तिथे ती वाळुकेची खोपी लाटेच्या भारानी, लाटेच्या प्रवाहानी वाहून नेली. तिथेच हा आदिनाद आहे असं मला काहीसं अभिप्रेत होतं. पण लेखन करताना आपण एक्सप्लेनेटरी, स्पष्टीकरणात्मक असं काही लिहत नाही, त्याच्यामुळे मी तसं लिहिलं नाही. पण हे जो चांगला वाचक असेल तो हे समजून घेईल. खरं तर आत्ता तुम्ही तुमच्या लेखन प्रक्रियेविषयी बोललात. आपल्या गप्पा सुरू झाल्या तेव्हा आशाताई, मला ना नेहमी तुमची पुस्तकं वाचताना असं वाटतं की तुम्ही स्त्रियांविषयी लिहिता, पण स्त्रियांविषयी लिहिताना की आपण स्त्रीवादी लेखिका आहोत, स्त्रियांबद्दल लिहितो असा कुठलाही आव नसतो, पण एक कणखर स्त्री तुमच्या वेगवेगळ्या म्हणजे मग कथा असतील, कादंबऱ्यातनं तुम्ही उभी करता. तर ह्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत किंवा ही पात्र आहेत, ही कशी घडत गेली? ही मला ना दिसली, ती पात्र दिसली माझ्या. ती मी अनुभवलेली नाही आहेत, ती मी प्रत्यक्ष जीवनामध्ये मी अनुभवलेली नाही आहे, पण माझ्या कथा जीवनामध्ये, माझ्या ललित कलेच्या जीवनामध्ये ती पात्र मला दिसली. इतकंच नाही आहे, तर त्या पात्रांचा मला स्पर्श झाला, त्यांचं बोलणं मला ऐकायला यायला लागलं. आणि त्यांनी एवढंच नाही तर त्यांनी काय कपडे घातले आहेत, कसा वेश परिधान केला आहे, हे पण सगळं मला दिसायला लागलं. पण मी त्याचं वर्णन नाही केलं की त्यांनी असे कपडे घातले आहे, पण ते त्याच्यातनं ओघाओघानी असं येत गेलं. ती पात्र तुमचीच पात्र आहेत, पण ती तुम्हाला दिसणं हे या कथन प्रक्रियेमध्ये, लिहिण्याच्या प्रक्रियेमध्ये, कला प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं आहे.
आणि आपण जेव्हा कला प्रक्रिया किंवा लिहिण्याची प्रक्रिया म्हणतो ना आशाताई, तेव्हा भाषेचा ओघ हा खूप महत्त्वाचा असतो आणि तुमचं लिखाण वाचताना असं वाटतं की ते खूप सहज आहे, समजायला सोपं आहे, आपल्याला जो अर्थ अभिप्रेत आहे तो आपल्याला काढता येतो. तर ही शैली इतक्या वर्षात कशा पद्धतीने तयार होत गेली? ती लिहिता लिहिता होत गेली. हो, असं शैलीकडे माझं लक्ष नव्हतं, पण लिहिता लिहिता आपल्याला आपण वेगळ्या वेगळ्या पुष्कळ, आता तुम्ही म्हणता की स्त्रियांबद्दलही लिहिलं आहे, मी पुरुषांच्या बद्दलही लिहिलं आहे. एक मल्हार कथेमध्ये मी पुरुषाची मानसिकता काय असते, अज्ञात कथेमध्ये म्हणजे मुलीच्या वडिलांची प्रक्रिया काय, मानसिकता काय असते, अज्ञात कथेमध्ये मुलीच्या वडिलांची प्रक्रिया काय असते, मानसिक प्रक्रिया काय असते. पंख या कथेमध्ये या पंख, अज्ञात आणि मल्हार या तिन्ही कथा मुलीचं लग्न होण्याविषयीच्या आहेत, तिन्ही कथा. परंतु या तिन्ही कथांमध्ये मुलीचं लग्न होत नाही कुठेच. तर त्या निमित्ताने येणारा, मुलीच्या वडिलांना येणारा अनुभव हा तिथे महत्त्वाचा ठरतो. लग्न होणं हे त्या कथेचं उद्दिष्टच नाही आहे. आपण आता कथांबद्दल बोलतोय, तर मला जे तुमचं पुस्तक खूप आवडलं होतं त्या पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे मारवा, जे खूप गाजलंही आहे तुमचं पुस्तक. मला खरं तर विचारावं असं वाटतं की त्यात गाण्यांचे, रागांचे तुमच्या लिखाणात नेहमी संदर्भ येत असतात. तर गाण्याचं हे प्रेम कसं आहे, कुठून आलं आहे, म्हणजे तुम्ही शिकला आहात का? संगीत हे आमच्या घरातच आहे. संगीत आमच्या घरातच आहे. हो, मी संगीत शिकलेली आहे. माझ्या घरातच संगीत आहे. माझ्या वडील संगीत शिकलेले होते, माझी आई संगीत शिकलेली होती, माझा भाऊ पण संगीत शिकला नव्हता पण त्याच्या गात्रामध्ये संगीत होतं. माझी बहिणी रीतसर संगीत शिकलेली आहे. तर हे सगळं असं संगीत आमच्या घरातच स्त्रवत आहे. आणि आमचं घर, माझे वडील पंडित भीमसेन जोशींच्या गाण्याचे, म्हणजे किराणा घराण्याच्या गाण्याचे खूपच चाहते होते. तर आम्हाला जे गाणं आवडतं, क्लासिकल संगीत जे आवडतं आम्हाला, ते किराणा घराण्याचं गाणं आवडतं. त्याच्यानंतर मला जयपूर घराण्याचं गाणं आवडायला लागलं. अच्छा. आणि मग हे जे तुमच्या लिखाणात अगदी अलगद तो जो संगीताचा उल्लेख होतो, तो म्हणजे नकळत होतो, तुम्ही त्या आवडीतून होतो, ते पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल ना तुमच्याकडनं? नाही, ती कथा जर संगीत या विषयाला वाहिलेली असली, मारवासारखे संगीत या अनुभवाला वाहिलेली असली, तर तो तसा उल्लेख होतो. आणि ती कथा जर त्या संगीत या विषयाला वाहिलेली नसली, त्या अनुभवाला ती अनुलक्षण नसली, तर तसा उल्लेख होणं काही अपरिहार्य नाही आहे, मग नाही होत तो. अशा ते खरं तर तुम्ही लिखाण खूप केलंय. म्हणजे 2006 साली जेव्हा तुम्हाला साहित्य अकादमी मिळाला, तो भूमीला मिळाला होता. मात्र तुमच्या कथा कायम खूप गाजल्या आहेत, कथा संग्रह खूप गाजले आहेत. तर एक म्हणजे साहित्याचा फॉर्म म्हणून विचार केला तर फॉर्म म्हणून कुठला जास्त आवडतो तुम्हाला, कादंबरी की कथा? म्हणजे कसं ठरतं एखाद्या लेखकाच्या हातून की कथा? म्हणजे लघुकथा, पण लघुकथा आवडते, लघुकथा. पण मी लघुकथा ही माझ्या हातातनं सुटल्या गेली. आणि एक विशिष्ट काळ मी लघुकथा लिहिल्यानंतर मी दीर्घकथेकडे वळली. आणि मग दीर्घकथेकडे वळल्यानंतर मी कादंबरीकडे वळली. पण मला असं स्वतःला वाटतं की लघुकथा हा फार सशक्त असा कथालेखनाचा फॉर्म आहे. आणि त्याच्यातनं माणसाला सगळं आयुष्य कवेत घेता येतं. अगदी उत्सुकता म्हणून विचारते की तुम्हाला आठवतंय पहिल्यांदा लिहिण्याचा प्रयत्न कधी केला होता, काय झाला होता, सुरुवात कशी झाली होती? सुरुवात काही नाही. हो, लिहायला मला आवडायचं. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं, मागे कोणी आलं होतं तर तेव्हा, की 9वीमध्ये असताना मी एक मोलकरीण नावाची कथा लिहिली होती स्थानिक पेपरमध्ये, म्हणजे तरुण भारतामध्ये. आणि त्याचं 5 रुपये मानधन घेऊन भाऊसाहेब माडखोलकर आमच्या घरी आले होते, माझ्या आजोबांकडे. तर ते अशी ती होती. नंतर आम्ही इथे शास्त्री कॉलनीला राहत असताना तिथे वर्धा नदी होती, वर्धा नदीला पूर आला. तर त्या पुराच्या अनुभवावरही मी कथा लिहिली होती. पूर नावाचीच कथा होती ती. पण तो कथा ती नव्हती, तो जो एक ललित लेखासारखं होतं ते.
नाही, तुमचं साहित्य तर खूप वेगवेगळ्या प्रकारचं आहे. आत्ता आपल्या गप्पांमध्ये भूमीचा उल्लेख झाला, ज्याला साहित्य अकादमी मिळाला होता. आपण मारवाबद्दलही बोललो. आदिनाथ हे तुमचं आत्ताचं पुस्तक आहे. आपण वेगवेगळ्या पुस्तकांविषयी बोलतोय. मला ना म्हणजे विचारावं असं वाटतंय की जेव्हा एखादी कथा जन्माला येते, कथा जन्म घेते लेखिकेच्या माध्यमातून, लेखकाच्या माध्यमातून, तर ती प्रोसेस कशी असते? कथेचं आपल्याला बीज कसं सापडतं, कुठे सापडतं? नाही, हे पहा, याला वेगळे वेगळे आयाम असतात. प्रत्येक वेळेला एकच आयाम सापडेल प्रत्येक वेगळ्या कथेच्या वेळेला असं काही राहत नाही. कधी आपल्याला ती व्यक्ती दिसते, कधी एखादं वाक्य आपल्याला कोणीतरी म्हटलेलं, कधीतरी ऐकलेलं, आणि आपल्याला तर त्या वाक्याचा जर्क बसतो कथेला आणि कथा सुरू होते. कुठे काही आणखीन एखादी गाण्याची ओळ आपल्याला ऐकू येते आणि कथेचा जर्क बसतो, कथा सुरू होते. मी एका ठिकाणी लिहिलेलं पण आहे आणि ते प्रसिद्धही झालेलं आहे की मला असं वाटतं की मी एका नावेमध्ये बसलेली आहे. तुम्ही प्रोसेस विचारताय ना? हो हो हो. निर्मिती प्रक्रियेचा, म्हणून मी सांगते की मला असं वाटतंय, पुष्कळदा असं वाटलं की मी एका नावेमध्ये बसलेली आहे आणि मला वाटतं की माझी नाव इकडे जाईल, माझी नाव तिकडे जाईल, मला हे दिसेल, मला ते दिसेल. पण प्रत्यक्षात मात्र मी जसं ठरवलं आहे तिकडे काही नाव जात नाही. मला जसं वाटतं की मला हे दिसेल, मला ते दिसेल, तसंही मला काही दिसत नाही. आणि मला जो दिसतो तो प्रदेश सुंदरही असतो, तसा तो कुरूपही असतो. म्हणजे न दिसावा वाटणारा असा असतो, पण ते कुरूप पण एका कलेने न्हावून निघालेलं असतं. त्याच्यामुळे मला तो सुंदरही वाटतो. आणि असं सगळं होत असताना ती नाव थांबते आणि ती अशा ठिकाणी येऊन थांबते की मी तो प्रदेश कधी पाहिलेलाच नसतो आणि मी तिथे पाहते आणि थक्क होऊन जाते की असा तर काही मी विचार केला नव्हता. म्हणजे मी जे ठरवलं त्याच्या पलीकडे येऊन पोचते आणि तिथे माझी कथा मला सापडते. ठरवून कोणती कथा कधी होत नाही, असं मला या सगळ्या प्रोसेसमधून सांगायचं आहे. की तुम्ही असं ठरवलं की मी हे पात्र असं असं करीन, तुम्ही ठरवणारे नाहीच आहे. ती कलाकृती आहे, ती कला आपल्याला तुमच्याकडून घडवून घेते. सूक्ष्मतर फॉर्म आहे कथेचा तो, त्याच्यामध्ये घटना असतात, पण त्या घटना आम्हाला सांगायच्या नसतात. तर त्या घटनेमागचं मानवी मन आम्हाला व्यक्त करायचं असतं, हे महत्त्वाचं आहे. इवन कवितेमध्ये सुद्धा तसंच असतं. आता ही कविता म्हटल्यावरती तुम्ही ही इंदिरा संतांची कविता घ्या, नको नको रे पावसा, असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी, आणि तो बेळगाव साईडचा तो पाऊस, घाटातला पाऊस, तो पाऊस पडत असतो आणि ती स्त्री पावसाला म्हणते की असं तू पडू नको, माझे बाहेर गेलेले आहेत माझे पती, त्यांना घरी येऊ दे, पडून मग पड वाटेल तितका, नंतर पड, मग मी माझ्या सख्याच्या डोळ्यामध्ये तुझ्या विजेला पूजिनं, असं ती स्त्री म्हणते. अप्रतिम लिहिली आहे ती कविता. त्याच्यामध्ये सुद्धा एक सूक्ष्म अनुभवच पेरलेला आहे कविता असून सुद्धा. नाही, खरंच आहे. म्हणजे फॉर्म पृथ्वीचं प्रेमगीत म्हणून कुसुमाग्रजांची कविता आहे ती, त्याच्या कुसुमाग्रजांची, त्याच्यामध्ये सुद्धा एक कथाच आहे खरं म्हणले, आहे ना? हो, अगदी अगदी छोटीशी कथा आहे ती की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, या भौगोलिक सत्याला धरून ती कविता आहे. त्याच्यानंतर हे आपले अनिलांची कविता आहे. त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटीवर कविता केली आहे त्यांनी. अनवांछित गर्भाचे दिवस असे भरलेले, मन पहिलट करणी समप्रसवाला भ्यालेले, साहस अभिसाराचे आलेले अंगलटी, प्रिय सोडून गेलेले खुण ठेवून उलटी, डोहाळे हिरमुसल्या देहावर सांगितले, भुललेल्या सजनाला भलभल ते मागितले, वैभव हे सृजनाचे दैवाने ठगलेले. अशी अनिलांनी अप्रतिम कविता निर्मिती प्रक्रियेवर केली आहे. तशीच आरती प्रभूंनी सुद्धा केलेली आहे, ग्रेसनी केलेली आहे. ग्रेसची कविता आहे की
निर्मिती प्रक्रियेवरती की काय किरीमिजी वळणांचा धुंद पाऊस येतो, निळसर कनकाचे दीप हातात घेतो, निळसर कनकाचे दीप हातात घेतो, हृदय सजविणारा मित्र नाही उशाशी, घरभर घन झाले आत येना जराशी, घरभर घन झाले आत येना जराशी आहे. तर ते आत येना कोणा प्रेयसीला उद्देशून नाही म्हटलेलं आहे, ते प्रतिभेला उद्देशून म्हटलेलं आहे. तसंच आरती प्रभूंची पण कविता आहे की आणि त्याची ग्रेसची अजून आहे, तुला पाहतो मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे. ही कोण आहे पाठीवरी मोकळेली असलेली? ही सरस्वती आहे. तुला नदीच्या किनारीच तुला भेटणार, आम्हाला घरी कशी भेटणार तू? आम्हाला घरात नाही भेटणार ना तू, आम्हाला नदीच्या किनारीच भेटणार. तुझे केस पाठीवरी मोकळे. इथेही कोणी ती प्रेयसी नाही आहे, ती सरस्वती आहे. विद्येची देवता आहे ती, तिथे कवितेची देवता आहे, काव्याची देवता आहे. आरती प्रभूंच्याही कविता खूप छान आहेत. त्यांचेही माझ्यावरती खूप संस्कार झाले. तिथं गाणं मला वाटतं लताबाईंनी की आशाबाईंनी गायलेलं आहे, तुझे तुझे काय नक्षत्रांचे देणे, माझ्या पासा आता थोडी काही थोडी ओली गेले द्यायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे, माझ्या पासा आता काही थोडी ओली पाने. ही आरती प्रभूंची पण कविता आहे. त्यांच्या पुष्कळ चांगल्या कविता आहेत आरती. एक नाही कशी म्हणू तुला, त्याची रेकॉर्ड झाली आहे. नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परिसारे हलक्याने आळ येते रीत. अशा या कवितेचे माझ्यावरती खूप संस्कार झाले. नाही, खरं तर आशाताई तुमच्याकडून जाणून घेण्यासारखं इतकं आहे. असं वाटतं गप्पा या संपूच नये. मात्र आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे अगदी शेवटचा प्रश्न की आता आदिनाथ हा कथासंग्रह आलेला आहे, आम्हाला तुमच्याकडनं आणखीन काय वाचायला मिळणार आहे, येऊ घातलेलं आहे किंवा काय सध्या काय चाललेलं आहे लिखाणाच्या बाबतीत? इतक्यात तर काही असं मनापुढे पण नाही आहे आणि सुचतही नाही आहे सध्या. सुचलं तर सुचल्याशिवाय उगीच टेबलाशी बसून कोरे कागद खराब करायची मला काही सवय नाही. सुचलं तर मी जरूर लिहीन आणि तुम्ही वाचालच. हो, अर्थात. आम्ही खरोखर तुमच्या लिखाणांचे फॅन आहोत. आम्ही तुमची पुस्तकं वाचत असतो. मला खात्री आहे की आज आपला कार्यक्रम बघणारे असेच वाचक असतील जे तुमची पुस्तकं वाचतात. त्यांना आपण आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आदिनाथविषयी सांगितलं आहे. तसंच तुमच्याकडून जी निर्मिती प्रक्रिया असते ती सुद्धा जाणून घ्यायला मिळाली. यासाठी खूप आभार आशाताई. आज तुम्ही आनंदाचं पानमध्ये आलात, वेळ दिलात. खूप खूप आभार. आणि तुम्ही प्रश्न चांगले विचारले, त्याच्यामुळे मला उत्तरं देता आले. प्रश्न जसे आले तसे उत्तरं देता आले. तर प्रश्नच चांगले होते तुमचे. त्याच्याने माझ्याविषयीचंच कुतूहल चाळवलं गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. नाही, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आभार आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. मी पण तुमची आभारी आहे. लेखकाला जाणून घेण्याची इच्छा असणं ही फार मोठी गोष्ट आहे. आता जाणून घेऊया आजची लक्षवेधी पुस्तकं. आजचं पहिलं पुस्तक आहे मनोविकास प्रकाशनाचं सिंधी हे पुस्तक. फाळणीतून घडलेली जिद्द, उद्योजकता आणि नव्या ओळखीची प्रेरक शोधगाथा. रोहिणी तुकदेव आणि ओंकार थोरात हे या पुस्तकाचे लेखक आहेत. ज्ञानेश्वर बंडगर यांच्या अभंग बोध नावाच्या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालंय. या पुस्तकात 8 वारकरी संतांच्या 25 अभंगांवर निरूपण केलेलं आहे. पुस्तक नाका प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. आजचं तिसरं पुस्तक आहे ते एक समीक्षात्मक पुस्तक आहे. मराठी कविता, विचार आणि विमर्श या नावाचं हे पुस्तक आहे आणि याचं संपादन केलं आहे कपूर वासनिक आणि सुखदेव ढाकणे यांनी. वर्णमुद्रा पब्लिशर्सकडून हे नुकतंच अगदी प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. आणि आमच्यापर्यंत पोचलेलं आणखी एक पुस्तक म्हणजे लेखक नारायण खानसोळे यांची गंगथडी नावाची नवी कादंबरी. लोकव्रत प्रकाशनानं ही प्रकाशित केलेली आहे. महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीवर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे. मोठ्या लेखकांना भेटण्याची, त्यांना ऐकण्याची आपली इच्छा असते आणि ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. तेव्हा असेच प्रयत्न आम्ही पुढच्या भागांमध्ये सुद्धा करत राहू. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. तोवर वाचत राहा. धन्यवाद.